सलाम मंडळी. सलाम. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. प्रार्थना करूया आम्ही बिफोर वी बिगिन. हे पवित्र पवित्र सेनाधीश परमेश्वरा, धन्यवाद हे समयसाठी. धन्यवाद की आज सकाळी आम्ही आपल्या बिस्तरमधून उठू शकलो. धन्यवाद की आज आम्ही तुझे वचन ऐकण्यासाठी खटपट करत आहे, तळमळ करत आहे. प्लीज आमच्या बरोबर राहा. आम्ही भुकेले ताणलेले इथे आलेले आहोत. आमच्यामध्ये पवित्र आत्मा पाठवून दे, म्हणजे पवित्र आत्मा आम्हाला शिकवून येणार. मी बोबड्या होठाचा आहे, मला समज नाहीये, बुद्धी नाहीये. प्रार्थना आहे, प्लीज तू माझ्या होठाला स्पर्श कर. धन्यवाद हे समयसाठी. हे छोटीशी प्रार्थना येशूच्या गोड नावाने मागतो म्हणून तू आहे. आमेन. तर आम्ही स्टडी करत आहे. टॉपिक आहे बाप्तिस्मा. We'll continue reading from the बाप्तिस्मा किती महत्वाचं आहे. That's the place. Yesterday where we stopped, we'll start reading. नेक्स्ट पॅराग्राफ, त्याच्यानंतरचं पॅराग्राफ. येशूचा आदेश. आपण वाचन करत आहोत 28 तत्व या पुस्तकातून पान नंबर 212. मुद्दा आहे येशूचा आदेश. आपल्या कार्याच्या अखेरीस ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना आदेश दिला, यास्तव तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांस शिष्य करा, त्यास पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या, जे सर्व काही तुम्हास आज्ञा दिली ते पाळाव्यास त्यास शिकवा. त्याच्या मंडळीचे, त्याच्या आध्यात्मिक राज्याचे जे भागीदार होऊ इच्छितात त्यांचा बाप्तिस्मा झाला पाहिजे. हे या सनदीमध्ये ख्रिस्ताने अगदी स्पष्ट केले आहे. शिष्यांच्या कामगिरीमध्ये पवित्र आत्म्याने लोकांना पश्चाताप वृत्तीने व्यक्तिवाचक तारणारा म्हणून ख्रिस्ताचा स्वीकार कराव्यास लावले. त्या सर्वांचा बाप्तिस्मा पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा या त्रैक देवाच्या नावे होणे आवश्यक होते. त्यांच्या बाप्तिस्म्याद्वारे ख्रिस्ताशी वैयक्तिक नाते संबंध प्रस्थापित करून त्याच्या कृपेच्या राज्याची तत्वे पाळण्यास ते वचनबद्ध झाले हे दर्शवले जात होते. या आज्ञेचा शेवट ख्रिस्ताने खात्रीचे विश्वासार्ह आश्वासन देऊन केला आणि म्हटले, आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सदोदित तुम्हा बरोबर आहे. ख्रिस्ताच्या पुनरुत्थानानंतर बाप्तिस्म्याची आवश्यकता आणि निकड शिष्याने आवर्जून घोषित केली. त्याला उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला. प्रचंड जनसमूहाने बाप्तिस्मा घेऊन नवा करारातील मंडळी स्थापन करण्यात आली आणि त्यांनी पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा अधिकार स्वीकारला. येस, थँक्यू. तो इथं काय समजत आहे, मत्ते 28:18-20 मध्ये सांगत आहे की तुम्ही जा, शिष्य बनवा, त्यांना बाप्तिस्मा द्या, देवबाप, देवपुत्र, देव पवित्र आत्माच्या नावाने. पण त्याच्यापूर्वी तुम्ही त्यांना शिकवा. हे फार महत्वाचे आहे. यू कॅनॉट टीच समवन. तुम्ही 4 दिवस 5 दिवस बाप्तिस्माच्या स्टडी देऊन त्यांना बाप्तिस्मा देऊ शकत नाही. आजपर्यंत करत असेल तर हे बंद करायला पाहिजे. हे देवाला अजिबात मान्य नाहीये. कारण त्यांना शिकवणी नाही भेटलं तर त्यांना कसं समज येणार पुढं काय करायचं. बरोबर आज रिश्ता नाता संपत आहे, कारण मी कनेक्ट होत आहे स्वर्गाबरोबर. बाप, पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या कुटुंबाबरोबर मी एक सदस्य झालेलो आहोत. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट.
हे होत नाही आमच्यामध्ये. आणि म्हणून आमच्या चर्चेसमध्ये आज भांडण आहे, त्रास आहे, अडीअडचण आहे. कारण ते माणसाला आम्ही बाप्तिस्मा दिलेला आहे आणि तो माणूस जुनाच माणूस आहे, तो मेलेला नाहीये. आज आम्ही बघणार आहे की बाप्तिस्मा झालं म्हणजे तुमचं तारण आहे असं नाही होय. ज्यापर्यंत तुम्ही पापापासून लांब गेलं, एक तुमच्या नवीन उत्पत्ती झालं आणि तुम्ही स्वर्गाकडे बघत आहे हनोक सारखा, आणि स्वर्गाचा कार्य करत आहे या पृथ्वीवरती. कारण तुम्ही त्या राज्य आहे, स्वर्गाचे राज्य आहे, नॉट या पृथ्वीचं राज्य. त्यापर्यंत तुम्हाला स्वर्ग आणि मला स्वर्ग भेटणार नाही. प्लीज गेट दिस व्हेरी क्लिअर. इट इज आवर ड्युटी. आमचं कर्तव्य आहे, जे लोकांना बाप्तिस्मा घ्यायचं आहे त्यांच्याबरोबर स्टडी केलं पाहिजे. त्यांच्या जीवनाचे तुम्ही प्रश्न विचारला पाहिजे की काय करत आहे तू, पूर्वी काय करत होता, तू दारू पित होता का, तू हे करत होता का, सिगरेट मारत होता, तंबाखू करत होता. हे सगळं तुला त्याग द्यावा लागेल भाऊ, तुला येशू पाहिजे असेल तर. डोंट अलाउ हिम टू कम टू द बॅप्टिझम टँक अँड से नाही तू बाप्तिस्मा घेतलं तर त्याचं बंद होणार सगळं. ते पाणीमध्ये काही चमत्कार होत नाही. हे शिकवणी झालं तर पवित्र आत्मा त्यांना पश्चातापची आत्मा देत आहे आणि पश्चाताप करून ते तिथं पुढे येणार. दॅट इज ट्रू बॅप्टिझम. हे शिष्यांनी केलं आणि हे आम्ही केलं पाहिजे. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट ब्रदर्स अँड सिस्टर्स. भावन बहिणी, हे फार महत्वाचे आहे. इट इज नॉट दॅट उद्या सांगितलं की आम्हाला 15 बॅप्टिझम पाहिजेत. जे सत्य आहे मी सांगत आहे, तुम्ही मला मारा, नो प्रॉब्लेम. जे सत्य आहे मी सांगणार. कुणी सांगितलं उद्या मला 15 बॅप्टिझम पाहिजे तर लगेच 15 बॅप्टिझम करायचं. सॉरी, तुम्ही शिकवणी नाही दिलं तर तुम्ही हक्क नाही तुम्हाला की त्यांना बाप्तिस्मा देण्यासाठी. कारण तुम्हाला हिशोब द्यावा लागेल देवांना की तू कसं त्यांना बाप्तिस्मा दिला. माझ्याकडे पास्टर आले आणि सांगितलं की नेक्स्ट वीक लग्न आहे आपल्या एक माणसाचं. ते बाई बाहेरचे आहे, हिंदू बाई आहे, तुम्ही त्यांना स्टडी देऊ शकता का. आणि मी सांगितलं पास्टर मी देऊ शकत नाही. तो का 1 आठवड्यामध्ये मी त्यांना शिकवू शकत नाही. आय एम सॉरी पास्टर, हे नाही केलं पाहिजे. तुम्ही लग्न पहिलं ठरवतात आणि मग तुम्ही सांगतात की बाप्तिस्माचे स्टडी दे. बाप्तिस्मा म्हणजे देवाबरोबर लग्न. हे मोठं कार्य असतं, पवित्र कार्य असतं. ते देवाबरोबर जॉईन नाही झालं तर लग्न कसं करू शकतात. माझ्यावरती त्यांनी तो रागीच झाला माझ्यावरती. सांगितलं तू ऐकत नाही आमचं. ऐकलं येस सर सॉरी, कारण मला देवाला हिशोब द्यावा लागेल. मंडळी, त्या मुलगीला दुसरं कोणी बायबल स्टडी दिलं. नेक्स्ट वीक बाप्तिस्मा झालं. त्याच्यानंतर संडेला त्यांचे लग्न झालं आणि 3 महिन्यानंतर त्यांचे लग्न फुटलं. ते डोके आपटून ते माझ्याकडे आलं आणि सांगितलं सर असं असं झालं. असं मला माहित होतंय, कारण त्याचे चेंज नाही झालं. तिला समज नाही आलं की सत्य काय आहे. ते हे चूक आम्ही नाही केलं पाहिजे. आम्ही हे तत्व स्टडी करत आहे, नॉट फॉर इन्फॉर्मेशन. देअर शुड बी ट्रान्सफॉर्मेशन. आमच्या जीवनामध्ये बदल व्हायला पाहिजे. पास्टरचे विचारमध्ये बदल व्हायला पाहिजे की हे कार्य मी करणार नाही. पहिले लग्न ठरवतात फेब्रुवारी 1 तारीखला लग्न आणि मग जानेवारी 26 म्हणतात कदा चला त्याला बायबल स्टडी द्यायचा तर ते बॅप्टिझम केलं पाहिजे, ते विधी केलं पाहिजे. नो 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 नो, प्लीज गेट दिस व्हेरी क्लिअर. लेट्स रीड द नेक्स्ट बॅप्टिझम अँड सॅल्वेशन. बाप्तिस्मा आणि हे सत्य आहे. लेट्स रीड अहेड. ख्रिस्ताने अध्यापिले की जो विश्वास धरितो आणि बाप्तिस्मा घेतो त्याचे तारण होईल. प्रेषितीय मंडळीमध्ये ख्रिस्ताचा स्वीकार केल्यावर आपोआपच बाप्तिस्मा होत आहे. नवीन भक्तांच्या विश्वासाची ती पुष्टी होती. बाप्तिस्मा आणि तारण यांचा संबंध स्पष्ट करण्यासाठी पेत्र जलप्रलयाच्या वेळेचा नोहाचा अनुभव सांगत होता. जलप्रलयाच्या अगोदरच्या काळात अधर्म इतका बोकाळला होता की नोहाद्वारे
देवाने जगाला पश्चाताप करा नाहीतर नाशाला सामोरे जा असा इशारा दिला. केवळ 8 लोकांनी विश्वास ठेविला, तारणात प्रवेश केला आणि पाण्यातून ते वाचले. पेत्राने म्हटले, त्या पाण्याचा नमुना जो बाप्तिस्मा त्याच्या योगे देहाचा मळ दूर करणे नव्हे, तर चांगले मन राखण्याचा देवाबरोबर करार करणे होय. तो आता येशू ख्रिस्ताच्या पुन्हा उठण्याच्या द्वारे तुम्हास तारीत आहे. नोहा आणि त्याचे कुटुंब पाण्यातून वाचले, त्याचप्रमाणे आमचे तारण बाप्तिस्म्याद्वारे झाले असे स्पष्टीकरण पेत्राने दिले. अर्थात महापुराच्या पाण्याने नव्हे, तर देवाने नोहाला वाचवले. सूक्ष्म पृथक्करणामध्ये पाहिले तर बाप्तिस्म्याच्या पाण्याने भक्ताचा पापमळ दूर होत नाही, तर ख्रिस्ता रुधिराद्वारे होतो. परंतु नोहाने तारवात प्रवेश करून आज्ञापालन केले, त्याप्रमाणे बाप्तिस्मा म्हणजे चांगले मन राखून देवाबरोबर करार करणे होय. जेव्हा मनुष्य देवाच्या सामर्थ्याने उत्तर देतो, तेव्हा येशू ख्रिस्ताच्या पुन्हा उठण्याच्या द्वारे तारण परिणामकारक ठरते. येस, थँक्यू. तर इथं स्पष्ट पीटर सांगत आहे आम्हाला की नोआ आणि त्यांची लेकरू, त्यांची बायको, 8 लोक देवावरती विश्वास ठेवलं आणि त्याची आज्ञा पालन केलं. जेव्हा देवाने सांगितलं तारूमध्ये जा, ते गेले तारूच्या आत. आणि तो म्हणत आहे की त्यांचं वाचन झालं. का? कारण ते देवावरती विश्वास ठेवलं. आणि ते पाणीने नव्हे, बाप्तिस्मचे पाणीने आमचं तारण होत नाही, पण येशू ख्रिस्ताने जे रक्त आमच्यासाठी सांडलं त्याच्यावरती विश्वास ठेवून आमचं तारण होऊ शकतंय. दॅट्स द ओनली रिझन वी गिव्ह बॅप्टिझम. की येस थॉम्सन, तू जुना माणूस विश्वासने मरणार जेव्हा तू पाणीमध्ये तुम्हाला बुडून काढणार, आणि एक नवीन उत्पत्ती येशू बरोबर असणार. पण आता बघूया की काय म्हणत आहे पुढं, की बाप्तिस्माने तुमच्या तारण होऊ शकते का? इज दिस अ साइन दॅट यू आर सेव्ड इन गॉड्स किंगडम? लेट्स रीड फर्दर. तथापि बाप्तिस्म्याचा तारणाशी जरी महत्वाचा संबंध असला, तरी तो तारणाची हमी देत नाही. मिसर देशातून कनानाकडे जाण्याच्या इस्रायल लोकांच्या प्रवासाचा अनुभव बाप्तिस्म्याचे प्रतिकात्मक प्रतिनिधित्व दर्शक आहे, असे पौल प्रतिपादन करतो. आपले पूर्वज सर्वच मेघाखाली होते आणि समुद्रातून ते सर्व पार गेले. याविषयी तुम्ही आजाण असावे अशी माझी इच्छा नाही. मेघ व समुद्र यांच्याद्वारे मोशामध्ये त्या सर्वांचा बाप्तिस्मा झाला. सर्वांनी एकच आध्यात्मिक अन्न खाल्ले आणि सर्व एकच आध्यात्मिक पाणी प्याले. पाण्यात बुडाले, वरती मेघ आणि दोन्ही बाजूला पाणी तांबडा समुद्रातून पार होत असताना लाक्षणिकरित्या इस्रायल लोकांचा बाप्तिस्मा झाला. लोकांना या अनुभवातून जरी जावे लागले, तरी बहुतेक लोकांविषयी देव संतुष्ट नव्हता. म्हणून आजही बाप्तिस्मा आपोआपच तारणाची खात्री देत नाही. इस्रायल लोकांचा अनुभव ज्या आपल्यावर युगाचा शेवट आला आहे, त्यांच्या बोधासाठी लिहिण्यात आला आहे. यास्तव आपण उभे आहो असे ज्यास वाटते त्याने पडू नये म्हणून सांभाळावे. वा, तो इथं आम्हाला स्पष्ट सांगत आहे पॉल की सगळे इस्रायलचे लोक लाल समुद्र मधून जात असतात, सगळ्यांची बाप्तिस्मा झाले, आध्यात्मिक रीतीने सगळ्यांची बाप्तिस्मा झाले, पण त्यांचे मन बदलले नाही. आणि बायबल म्हणत आहे की सगळे लोक वाळवंटामध्ये मेलं. का? कारण ते विश्वास नाही ठेवलं, कुरकुर करत होते. हे कसं आहे? हे काय करत आहे? आम्हाला मासे भेटत नाही, आम्हाला नॉनव्हेज भेटत नाही, आम्हाला पाणी भेटत नाही. हे कसं आहे? हे काय करत आहे? हे मोशे काय करत आहे? विश्वास ठेवला नाही. का? कारण त्यांचं नवीन जन्म झालं नाही. असं होऊ शकतं का की आमचा नवीन जन्म झाला नाही? आम्ही हे कार्यक्रम केलं, बाप्तिस्माचे विधी फार महत्वाचे आणि पवित्र विधी आहे, हे आम्ही केलं, पण ते जुना मनुष्य मेला नाही. ते थॉम्सन मनुष्य मेलाच नाही, बाप्तिस्मा झाला. बाप्तिस्मा झाल्यानंतर सुद्धा तो तंबाखू घेत आहे, थोडं लिकर दारू पित आहे. आता
सेव्हन्थ डे ऍडव्हेंटिस्ट मध्ये हे प्रकरण झालेलं आहे, हे मी ऐकत आहे. संडेला रिलॅक्स साठी बिअर बॉटल घेऊन येतात आणि लोक बिअर पितात, म्हणतात थोडा रिलॅक्स पास्टर. आय सेड व्हॉट? घरी बोलवलं आम्हाला दुपारीच्या वेळी, म्हणतात थोडं पास्टर फार ऊन आहे ना बाहेर, हे थोडं. आय सेड आय एम सॉरी, हे शरीर देवाचं मंदिर आहे, ह्याच्यामध्ये ओके ओके तुम्हाला काय निंबू पाणी, ओके निंबू पाणी. असं वाव, हे मी रोमन कॅथलिक चर्च मध्ये होते, तिथं स्टाईल होतं हे सगळं करण्यासाठी, आणि म्हणून मी एवढा झाला दारू पित होता. हे आता स्लोली इट इज कमिंग इन आवर मिड्स. हॅलो, हे देवाची मंडळी आहे, हे करू शकत नाही आम्ही. आणि त्यासाठी इथं लिहिलं आहे की जे जे लोक वाळवंट मध्ये जाण्यापूर्वी त्यांचे बाप्तिस्मा झाले, त्यांचे नवीन उत्पत्ती नाही झालं, म्हणून ते सगळे मेले. आणि हे मुद्दाम अपॉस्टल पॉल आम्हाला हे सांगत आहे, कारण सांगत आहे जे जे गोष्टी तिथं झाले हे तुमच्या आध्यात्मिक जीवनासाठी आहे. की तुम्ही समजत असेल तर माझं तारण झालंय आणि मी स्वर्गात जात असेल, तर तुम्ही शिकून घ्या की असं पण होऊ शकतंय. तुमचा नवीन उत्पत्ती होण्यासाठी फार गरजेचं आहे. आता प्रश्न आहे आम्हाला सगळ्यांना की काय माझी नवीन उत्पत्ती झालेला आहे? माझा विचार कुठं असतं? शेअर मार्केट, सोन्याचा भाव, चांदीचा भाव वाढलं, या पोझिशन, पोस्ट, या देवाच्या कार्यासाठी आम्ही कटपट करत आहे. वेअर इज युअर फोकस? तुमचा फोकस कुठे आहे? तुम्ही नवीन उत्पत्ती झाले असेल, मी नवीन उत्पत्ती झाले असेल, तर माझं दुसरंच काय कार्य नाहीये, देवाच्या काय गडबड आहे? कार्य करणार, दुसरं काहीच नाही. हनोक सारखा आम्ही शेवटचं पिढी आहे, अनोख पिढी आहे. आम्ही जिवंत देवाला भेटण्यासाठी जाणार आहोत. वेळ फार कमी आहे, चिन्ह सगळे पूर्ण होत आहे आणि आम्ही तयार नाहीये. आज सुद्धा आमच्यामध्ये जग आहे. कसं होणार पुढं? आम्ही कसं येशूमध्ये लोकांना बोलू शकता? माहिती आहे, प्लेन मध्ये जेव्हा जातात, प्लेन मध्ये आम्ही बसलो तर प्लेन मध्ये काय अनाउन्समेंट करतात सुरुवातीला, म्हणतात की तुम्ही पहिलं सेफ्टी बेल्ट घाला. नेक्स्ट म्हणतात की प्लेन मध्ये ऑक्सिजन लेवल पहिलं कमी झालं तर तुम्ही स्वतः मास्क घाला, ऑक्सिजन मास्क, आणि मग दुसऱ्यांना वाचण्याचे प्रयत्न करा. विदाउट द ऑक्सिजन मास्क तुम्ही दुसऱ्यांना प्रयत्न करू नका. का? कारण तुम्ही मरू शकता. आज येशू म्हणत आहे आम्हाला की तुमचा नवीन उत्पत्ती झालंय का? नवीन उत्पत्ती झाले असेल तर दुसऱ्यांची सेवामध्ये उतरा. सिम्पली डोंट डू मिनिस्ट्री. मिनिस्ट्री हा मोठी जॅझी मिनिस्ट्री झालेला आहे. लोकांना म्हणतात बाळक काय मी मिनिस्ट्री करत, कोणी काय मी सेवा करत आहे, पण नवीन उत्पत्ती झाले का? कशासाठी सेवा करत आहे? काय मुद्दा आहे तुमच्या मनामध्ये? आज आमच्यामध्ये पुण्यामध्ये एक पास्टर आहे, मोठी मिनिस्ट्री आहे, त्याचं नाव घेत नाही, मोठी मिनिस्ट्री आहे. त्यांच्या चर्चमध्ये करीबन एका वेळामध्ये 15,000 लोक असतात. त्यांना इन्कम टॅक्स चेक बाईनी हे नाही केलं पाहिजे, पण 4 दिवस 5 दिवस पूर्वी त्यांना फोन करून, मित्र बरोबर फोन करून सांगितलं की इन्कम टॅक्स रेड होणार आहे, प्लीज त्यांना सांगा. कारण ते पास्टर आहे, आमचे नाही आहे हे कार्य करण्यासाठी, पण प्लीज त्यांना सावध करा. हे सगळं झाल्यानंतर सुद्धा जेव्हा इन्कम टॅक्स रेड झालं त्याच्या घरावरती, तर त्यांना त्यांच्या घरामध्ये 30 किलो सोनं आणि पैसे करोडो भेटलं. हाय, व्हॉट इज इट दॅट ही वॉज डुईंग? देवाचे कार्य करत आहे, त्याची नवीन उत्पत्ती झालेली आहे का? तो पैशासाठी काम करत आहे, सोन्यासाठी काम करत आहे, मोठी मोठी गाडी, बाउन्सर त्याच्या पाठीमाग, बंदूक बरोबर, कशासाठी? प्लीज हे गोष्टी लक्षात घ्या. आपले नवीन उत्पत्ती झालं तर आम्ही दुसऱ्यांच्या साठी काम करू शकतात. एका माणूस मंदिराच्या बाहेर बसून भीक मागत होता.
आणि तिथं शिष्य पोचले आणि ते शिष्याकडे बघितलं आणि समजलं की त्यांच्याकडे पैसे आहे. तर सांगितलं, सर मला मदत करा, मला मदत करा. माहिती आहे ते शिष्याने काय सांगितलं? सोने आणि चांदी आमच्याकडे नाहीये, पण जे आमच्याकडे आहे ते तुला देतो. उठ येशूच्या नावाने, उठ. आणि तो मनुष्य उठला. आहे का तसं आमच्यामध्ये? आमच्याकडे काही नाही, सोनं चांदी नाही, पण आमच्यामध्ये येशू आहे. येशूच्या नावाने उठ असं सांगू शकतं का? हाय येशूचे सामर्थ्य तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये. लेट्स रीड इट. वन बॅप्टिझम. एक बाप्तिस्मा. बाप्तिस्मा विधीच्या निरनिराळ्या पद्धती ख्रिस्ती लोक अवलंबितात. काही जण बुडून बाप्तिस्मा करतात, तर दुसरे पाणी शिंपडून करतात. इतर काही जण डोक्यावर पाणी ओतून करीतात. मंडळीमध्ये आत्मा जे ऐक्य प्रस्थापित करतो त्याचे विशेष लक्षण म्हणजे एक बाप्तिस्मा असणे होय. बाप्तिस्मा या शब्दाचा अर्थ, त्याचा व्यवहारातला प्रत्यक्ष वापर आणि त्याची आध्यात्मिक गुणवत्ता याविषयी बायबलमध्ये काय प्रगट केलेले आहे. बाप्तिस्मा करणे या शब्दाचा अर्थ, बाप्तिस्मा करणे हा शब्द ग्रीक भाषेतील क्रियापद बॅप्टिझो यापासून इंग्रजी भाषेमध्ये आला आणि त्याचा अर्थ बुडविणे. ज्या अर्थी क्रियापद बॅप्टो यापासून या शब्दाची उत्पत्ती आहे, त्या अर्थी त्याचा अर्थ बुडविणे किंवा पाण्याखाली चटकन बुडून बाहेर काढणे असा आहे. जेव्हा बाप्तिस्मा करणे हे क्रियापद पाण्याला उद्देशून वापरण्यात येते, तेव्हा त्याचा अर्थ बुडविणे किंवा व्यक्तीला पाण्याखाली चटकन बुडून बाहेर काढणे असा होतो. नव्या करारामध्ये बाप्तिस्मा करणे हे क्रियापद वेगवेगळ्या संदर्भात वापरले आहे. पाण्याने बाप्तिस्मा करणे, ख्रिस्ताचे दुःख व मरण यांचे रूपक, पवित्र आत्म्याचे आगमन, हात धुण्याचा विधी किंवा विधीपूर्वक स्नान. हा चौथा वापर विधी संस्कारातील अशुद्धतेची शुद्धी करणे हेच केवळ दर्शवतं. स्नानाद्वारे बाप्तिस्मा करणे दर्शवित आहे. पवित्र शास्त्रामध्ये पाण्याचा बाप्तिस्मा आणि ख्रिस्ताचे मरण यासाठी बाप्तिस्मा हे नाम वापरण्यात आले आहे. नव्या करारामध्ये पाणी शिंपडून बाप्तिस्मा करण्याची प्रथा प्रेषितीय काळामध्ये असल्याचा पुरावा मिळत नाही. खऱ्या अर्थाने या पुराव्याचे सर्व मुद्दे नंतरच्या काळात आत घुसळलेले दिसतात, असे सूक्ष्म निरीक्षण J.K. हार्वर्ड असे करीतात. बहीण, मी रोमन कॅथलिक चर्च मधून आलेलो आहे. रोमन कॅथलिक चर्च जेव्हा लहान लेकरं 3 महिने या 2 महिन्याचं आहे ना, आम्हाला पांढरे शुभ्र कपडे घालतात आमच्यावरती आणि आई वडील आम्हाला घेऊन जातात चर्चमध्ये आणि तिथं फादर आमच्या डोक्यावरती थोडं पाणी असं शिंपून टाकतात आणि म्हणतात त्याची बाप्तिस्मा झाला आहे. प्रेज द लॉर्ड फॉर द सेव्हन्थ डे ॲडव्हेंटिस्ट चर्च. तिथं स्पष्ट हे सांगत आहे, पहिले शिकवणी देणार, सगळी गोष्टीची शिकवणी भेटते आणि त्याच्यानंतर आम्हाला बुडून बॅप्टिझम देतात. अकॉर्डिंग टू व्हॉट द बायबल सेज, येशूला यॉर्दन नदीमध्ये बुडून त्यांनी बाप्तिस्मा घेतलं आणि जेव्हा तो पाणीमधून बाहेर आला तेव्हा स्वर्ग उघडलं आणि देवाने सांगितलं, हे माझा लाडकं लेकरं आहे, प्रिय लेकरं आहे. आणि त्याच्यावरती पवित्र आत्मा आलं. दिस द ओनली वे दॅट यू कॅन गिव्ह बॅप्टिझम. दुसरं कुठलाही बॅप्टिझम मान्य नाही स्वर्गाला, या देवाला. ओनली वन बॅप्टिझम अँड देयर इज ओनली वन चर्च. प्लीज रीड दॅट. एफिशियन्स 4:5 वाचूया आपले. एफिस्करास पत्र 4, 4 अध्याय 5 वचन. एफिस्करास पत्र 4 अध्याय आणि 5 वचन. प्रभू एकच, विश्वास एकच, बाप्तिस्मा एकच. येस, प्रभू एकच, विश्वास एकच, बाप्तिस्मा एकच. आज इथं पुण्यामध्ये 300 चर्च झालेलं आहे. सगळे म्हणतात की आमचं चर्च खरं चर्च आहे, खरं चर्च आहे. पण बायबल म्हणत आहे ख्रिस्ताचे एकच चर्च आहे आणि ख्रिस्त विरोधकच्या एक आहे. दॅट्स इट. देयर इज नो अदर चर्च. प्रकटीकरण मध्ये स्पष्ट दिलेलं आहे.
यू हॅव टू बिलॉंग टू द ट्रू चर्च. अँड कुठला आहे खरा चर्च? बायबल म्हणत आहे ज्या चर्चमध्ये देवाचे 10 आज्ञाचे पालन करत आहे, आणि त्यांच्या ज्या चर्चमध्ये भविष्यवाणी आहे, त्या चर्च खरं मंडळी आहे. आणि त्याच्याबरोबर शैतान काय करत आहे? लढाई करत आहे. कारण त्याला माहित आहे की शेवटच्या दिवस मध्ये तो राहत आहे, त्याचा नाश होणार आहे, आणि तो सेव्हन्थ डे ॲडव्हेंटिस्ट चर्चला अटॅक करत आहे. फक्त हे खरा चर्च आहे. दुसरे सगळे चर्चमध्ये सत्य नाही आहे. थोडंफार त्यांच्याकडे सत्य आहे, आणि देवबापांनी आम्हाला जबाबदारी दिली त्यांना जाऊन सत्य शिकवण्यासाठी. देवाच्या कृपेने पास्टर बरोबर मी जाऊन शिकवणी देतो त्यांना, आणि ते म्हणत आहे कुठून शिकलं तुम्ही? कुठल्या थिओलॉजी सेंटर मधून तुम्हाला आलो? आणि असं नाही सर, पवित्र आत्मा आम्हाला शिकवत आहे, आणि हे सेव्हन्थ डे ॲडव्हेंटिस्ट मंडळीमध्ये सत्य आहे. कारण तिथं भविष्यवाणीचं पुस्तक आहे, ते वाचून मी हे झालेलो. वाह! Did you hear, brothers and sisters? So don't go to that church and this church, कारण तिथं चमत्कार होत आहे आणि तिथं आरोग्य लोक देत आहे. डोंट गो देअर. हे चर्च, सेव्हन्थ डे ॲडव्हेंटिस्ट चर्च मध्ये देव म्हणत आहे प्रकटीकरण 18 मध्ये की मी पवित्र आत्माचे वर्षाव करणार. वल्वा आणि अगोटाचा पाऊस जे आहे ते मी तुमच्यावरती पाडणार, आणि तुम्हाला सामर्थ देणार, आणि तुम्ही बाहेर जाऊन कार्य करणार. जसं ते शिष्यांनी केलं होतं. 1,000, 3,000, 5,000 लोक एका वेळी चर्चमध्ये आले बिलिव्हर्स म्हणून. तेवढं सामर्थ येशू आम्हाला देणार. अँड एलन जी व्हाईट म्हणत आहे की पूर्वी पेंटिकॉस्टच्या टायमाला जेवढं सामर्थ होतं 10 पट जास्त सामर्थ सेव्हन्थ डे ॲडव्हेंटिस्ट चर्चला मी देणार. आमेन. मला ते बघायचं आहे. मला देवाला सांगत असतो मी प्रार्थनामध्ये, देव मला एक खाली पात्र कर, माझा वापर कर. मला पवित्र आत्माने भरून मी कार्य केलं पाहिजे. मला महाराष्ट्र पाहिजे येशूसाठी, नाही तो मला मारून टाक. असं प्रार्थना तुम्ही करा. दुसरं कुठेच खराच शिकवणी भेटत नाही एक्सेप्ट फॉर द सेव्हन्थ डे ॲडव्हेंटिस्ट चर्च. हे देवाचे लास्ट बस स्टॉप आहे स्वर्गात जाण्यापूर्वी. That's it. Nothing else. God be with us as we close this meeting.